काय करते मम्मी? डोसे. डोसे. ह्यात काय करणार आहे? डोसा. वा, डोसा. दाखवते. वाव. वा. जावई आले अधिक महिन्यासाठी. हो, अरे वा. नाश्ता चाललाय तयार. ओके. साबुदाणा वडा, डोसे. आणि इडली पण दिसतीये. हा, इडली पण लावून दिली एका बाजूला. छान छान. तुला म्हणते मी, तू काढ आणि तू ते चारदा गरम केलंय तेल, तर तू काढून ठेवायचं ना. हो का? काय झालं मला काय वाटलं, हे पोरं म्हटलं लवकर येतील नाश्ता करायला, तर मग मी तेल गरम करायला ठेवलं. ते रात्रीच आले होते. मग रात्रीचं कसं सगळं जेवणा वगैरेचा कार्यक्रम झालेला होता. आणि सकाळी मात्र नाश्त्याला ना, कार्यक्रम म्हणजे कसं पुरणाचे मांडे होते. माझ्या इथे जाव करते तिच्याकडूनच आणले होते. आणि आता साबुदाणा वडा वगैरे नाश्त्याला ठेवलं होतं. आणि नंतर मी माझी दुसरी तयारी करत होती. आता आहे अधिक मास, तर तुम्हाला लगेचच कळलं असेल मी काय करते ते. तर हे अनारसे कसे केले ते मी तुम्हाला सांगेलच. आणि तुम्ही कमेंट करा, तर तुम्हाला रेसिपी पण मी नक्की शेअर करेल. जावई आले, मस्त असे अनारसे चाललेले करायचे. अगदी इन्स्टंट केलेले आहेत. रात्रीच तांदूळ भिजवले होते आणि सकाळी लगेच अनारसे झालेले आहेत बघा. जाळी सुद्धा पडली. त्यांना म्हटलं तुम्ही आता नाश्त्याला बसा. ताईला म्हटलं तू वाढून दे सगळ्यांना. आणि सोबत थोडे मेदूवडे पण केले होते. थोडं कसं तिला मेदूवडे खूप आवडता आणि इडली ना माझ्या नातवाला आवडते. आणि साबुदाणे वडे म्हटलं चला जावयांसाठी वेगळं काहीतरी करायला हवं ना, म्हणून केलं. सांबर पण केलेला. खैरनार सर पण आलेले होते. म्हणजे मी आधी आली होती 2-3 दिवस. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, नातवाचं लग्न म्हणजे माझ्या बहिणीच्या नातवाचं लग्न होतं आणि त्याच्यासाठी मी थांबली होती. आणि हे येणार होते म्हणून मग मी थांबूनच घेतलं. आणि खैरनार सर नंतर आले, कारण ना आजकाल पाणी नाही झाडांसाठी, तर ते थांबले होते म्हणे. मग जरा पाणी नसल्यामुळे काय होईल, प्रॉब्लेम होईल म्हणे. आता यांना जसे आवडले तसे त्यांनी कपडे आणलेले आहेत. म्हणजे हे आमचे जावई सुलक्षण, त्यांना सांगितलं की तुमच्या पसंतीचे तुम्ही घेऊन या. 2 जण गेले, म्हणजे ताई आणि जावई, आणि ते घेऊन आलेले आहेत. खैरनार सरांना म्हटलं तुम्ही आधी ना टोपी टॉवेल आणि कपडे द्या जावयांना, आणि नंतर मी मग ओवाळते म्हटलं. व्हिडिओ जरी मी आज टाकलेला आहे ना, पण ना अधिक मासाच्या अगदी पहिल्या दिवशी मी वाण लावलेला आहे. कारण ना सध्याचा जरा गावाकडे आल्या का मग वेळ नाही मिळत. आणि तिथे पण मला 2 दिवस वेळ नाही मिळाला, कारण नाशिकहून सगळे आवराआवरी करून यावं लागतं ना. तर जावयांना आता कपडे वगैरे देऊन झाले. टोपी टॉवेल दिलं गेलं. नंतर म्हटलं औक्षण करून घेते. दोघांचं जोडीने औक्षण केलं. आणि हा मान असतो ना, आणि हे ना कसं जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत थोडंसं म्हणजे मुलीचे जावायचे लाड केले गेले पाहिजे असं मला पण वाटतं. तर म्हटलं चला आता झालेलं आहे मस्त औक्षण वगैरे. आणि बत्ताशे किंवा अनारसे तुम्ही कसलाही वाण लावू शकता. पण मी ना मस्त अनारसे बनवले होते घरीच छान असे, अगदी रात्री भिजवून आणि घाईघाईने. तर ते अनारशांचा वाण मला लावायचा होता, तो मी लावलाच शेवटी. म्हणजे रात्री मी ठरवलं होतं, म्हटलं आपल्याला ना करायचेच आहेत अनारसे म्हटलं. तर ताईला पण साडी वगैरे आणली. ती नाही म्हणत होती, नाही म्हटलं घे. पण ना जरा तिला ओटी वगैरे भरायची नव्हती, तर मी काही तिची ओटी नाही भरली. तर तिला म्हटलं नको, जाऊ दे, नको वाकूया. पण तरी ती नाही ऐकत. असू दे. मग दोघांनी पाया वगैरे पडला. आणि आमचा हा रिद्यांश आता बसलेला आहे वाण घेण्यासाठी. तर त्याला पण म्हटलं टोपी टॉवेल वगैरे सगळं द्या, म्हणजे रीतसर सागर संगीत सगळं झालं पाहिजे ना, नातवाचं पण झालं पाहिजे. मागच्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नैनिशाने वाण लावला तर सगळ्या भाच्यांना. यावर्षी ती पुण्याला आहे आणि आता आम्ही इकडे गावाकडे आहोत, तर इथून आलो आणि आता असं वाण लावण्याची म्हटलं कसं का असे ना, पण आपण हे पूर्ण केलंच पाहिजे. परत 3 वर्षांनी जावयांचे नातवाचे लाड होतील ना, असं मध्ये आपण घेऊ शकतो. पण हे जरा वेगळं असतं की नाही. तर नातवाचं वळण वगैरे औक्षण वगैरे करून घेते म्हटलं. आणि नंतर त्याला कपडे वगैरे दिले आणि त्याचं औक्षण पण झालं. अशा पद्धतीचा मस्त असा वाण लावण्याचा आमचा हा समारंभ पार पडलेला आहे. त्याला म्हटलं घे, तुझ्या पप्पांना पण आणि तुला पण, दोघांना एकाच ताळीमधले अनारसे म्हटलं. आणि जाऊन काय एकाच घरात जाणार आहेत म्हटलं.
रिदूला, आदूला म्हणजे माझ्या दोघं नातवांना, गुरुला तुम्ही सगळ्यांना व्हिडिओमध्ये बघतात. तर ह्या वेळेस काय झालं, आम्ही गावाकडे असल्यामुळे ना जरा उन्हाळा पण गावाकडे जास्त येतं, त्याच्यामुळे मुलं काही आलेली नाही आहे. बघूया म्हटलं, जरा वातावरण जर निवळलं ना गावाकडे तर मुलांना आणू म्हटलं सुट्टीसाठी. चला आता गाडीचं म्हणजे ऑप्शन करून घेऊ म्हटलं. गाडी खूप छान घेतलेली आहे, कलर पण खूप सुंदर आहे. XUV 700 टॉप मॉडेल घेतलेला आहे. आणि हा बघा आमचा रिदू, त्याची ना सगळी गडबड असते. अगं व्हिडिओ केला का तो आठवण करून करून मला सांगत असतो. तर पानावर असं आता गणपती इथे नसल्यामुळे ना माझा गावाला मी नेला आहे, त्यामुळे सुपारी ठेवूनच पूजा करून घेतली. आणि आता बघा औक्षण करणं म्हणजे आणि मुलांनी एवढी प्रगती करणं हे खूप मोठी गोष्ट असते. आणि आईवडिलांना खूप आनंद होत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हो, येस येस येस. खावा पिवा व्यवस्थित छान. बाय. बाय बाय. ठीक आहे. बाय. रिदू आले आणि चालले. असं वाटतच नाही राहिले असं. हाय आम्हाला 3 बाटल्या आहेत ना अजून. हे घेऊन घे बिस्लेरी. हा रस्त्याने घेऊन टाकू. थोडं सावकाशनी पण ठेवू द्या, तर मम्मीला खूप आवडावं. हो काही नाही. चलो ओके. हां हां. बाय बाय. बाय. जा मग हळूहळू. बाय बाय बाय. ते गेले आणि घरातली सगळी आवरावर केली आणि निघालो आहोत आता चिखलोळला जायला. कारण इथे राहून काही म्हणजे कसं आपली झाडं वगैरे सगळी वाट बघतात ना, तसंच गबरू पण तिकडेच आहे.